नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुणोत्तर प्रमाण. प्रथम आपण गुणोत्तराची व्याख्या पाहूया आणि गुणोत्तर प्रमाण याच्यावरचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया आणि त्यानंतर आपण उदाहरणाला सुरुवात करूया. व्याख्या: संख्यांची परस्परांशी तुलना करून त्यांना एकाच संख्येने भागून त्यांचे येणारे संक्षिप्त रूप म्हणजे गुणोत्तर होय. ही गुणोत्तराची व्याख्या आहे. म्हणजे जर आपल्याकडे दोन संख्या असतील, त्या दोन संख्यांची एकमेकाची तुलना करायची आणि त्या दोन्ही संख्यांना एकाच संख्येने भागलं की त्याचं येणारं जे संक्षिप्त रूप असेल ते म्हणजे आपलं गुणोत्तर असेल. तसेच एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगितलं जातं या गुणोत्तरामध्ये, किंवा गुणोत्तर म्हणजेच हे असतं की एक संख्या ही दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे. आता तिसरा मुद्दा बघूया आपण. गुणोत्तर यालाच आपण रेशो असंही म्हणतो इंग्रजीमध्ये. हे दर्शवण्यासाठी नेहमी या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, 2 आणि हे चिन्ह वापरले गुणोत्तराचं आणि 3 लिहिलंय. याचं वाचन मराठीमध्ये आपल्याला असं करता येईल, 2-3. 2-3 अशा पद्धतीने वाचन करता येईल. आणि याच चिन्हाला आपण इंग्रजीमध्ये इज टू असंही म्हणतो किंवा असेही म्हणतात. पुढे, गुणोत्तराच्या दोन संख्या एकाच परिमाणात असावे लागतात. आपण ज्या दोन संख्यांचं गुणोत्तर घेणार आहोत त्या दोन्ही संख्यांचं जे परिमाण आहे, जे एकक आहे, या परिमाणाला आपण एकक म्हणूया. जे एकक आहे ते एकक मात्र दोन्हींचं सारखं असावं लागतं किंवा समानच असावं लागतं, तरच आपण ते गुणोत्तर काढू शकतो. पुढे, गुणोत्तर संख्यांना एकाच संख्येने गुणले किंवा भागले तर गुणोत्तरात बदल होत नाही. जे काही आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तराच्या संख्यांना सारख्याच संख्येने गुणलं किंवा भागलं तर उत्तरात काही फरक पडत नाही किंवा त्याचे गुणोत्तरात बदल होत नाही. उत्तर बघू आपण, एखादं उदाहरण बघूया. बघा, 1/3 आहे. 1/3 आहे. हेच आपण असंही लिहू शकतो 1/3. 1/3 हेच आपण असंही लिहू शकतो 1/3. जर मी काय करतोय, अंशाला सुद्धा 2 ने गुणतोय म्हणजे काय येईल बघा, 1/2 आणि छेदाला सुद्धा काय करतोय, 2 नेच गुणतोय म्हणजेच काय येईल, 3 × 2 बरोबर 2/6. म्हणजे 2/6 हे जर भाग घालवला तरी सुद्धा 1/3च येईल आणि आपलं मूळचं सुद्धा काय आहे, 1/3. ज्या पद्धतीने इथं आपण गुणून दाखवलं त्याच पद्धतीने आपण त्या संख्यांना जर एखाद्या सारख्याच संख्येने अंशाला आणि छेदाला भागलं तर आपल्या गुणोत्तरात किंवा उत्तरात काही फरक पडत नाही. बघा, या ठिकाणी आपण गुणोत्तर व प्रमाण याबद्दलची माहिती, जी बेसिक माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे. आता आपण भाग 1 हा प्रथम पाहतोय. याच्यामध्ये आता काही आपण उदाहरणं पाहूयात. बघा, भाग 1 उदाहरण क्रमांक 1. वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. दोघांच्या वयांची बेरीज 70 वर्ष आहे, तर वडिलांचे वय किती वर्ष असेल किंवा आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेला असेल तर काय करायचं बघा. सुरुवातीला मित्रांनो, याच्यामध्ये दोनच व्यक्ती आहेत, एक वडील आणि मुलगा आहे आणि त्याच्या वयाचं गुणोत्तर दिले 7:3 आणि दोघांच्या वयाची बेरीज दिली. तर सुरुवातीला जे गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तराची समानपट एक्स मानूया. काय करूया आपण, वयाच्या गुणोत्तराची समानपट एक्स मानू किंवा एक्स आहे समजायचं. या गुणोत्तराची जी समानपट आहे ती एक्स आहे. म्हणजेच वडिलांचं वय किती बघूया आपण. वडिलांचे वय आणि मुलाचे वय, या दोघांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. 7:3 आहे. पहिल्यांदा नाव वडील आहे आणि नंतर मुलाचं वय दिलं. म्हणजे हे जे वय आहे हे 7 आहे ते वडिलांचं समजू आणि मुलाचं आहे ते 3 आहे. पण या गुणोत्तराची समानपट एक्स आहे म्हणून काय करूया आपण, वडील आणि हे 7 म्हणजेच काय, वडिलांचे वय हे 7x आहे आणि मुलाचे वय, मुलगा इथे आणि त्याचं वय इथे म्हणजेच काय असेल, 3x आहे. आणि या दोघांच्या वयाची बेरीज किती दिली आपल्याकडे, 70 दिलेली आहे. मग काय करूया बघा आपण, गणितातील अटीनुसार 3x अधिक 7x बरोबर 70. म्हणजेच या दोघांची बेरीज येईल 10x, इकडे 70 आहे असं येईल. पुढे हे x ची किंमत काढायची आपल्याला म्हणून x आहे असा ठेवूया. हा 10 त्या बाजूला पाठवूया म्हणजे त्याचं पक्षांतर करू म्हणजेच भागिले 10 येईल. म्हणजेच x बरोबर 7 आले. जी आपण समानपट मांडलेली आहे ती x आहे आणि ती x काय आली, 7 आली. मग या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला वडिलांचे वय विचारले असेल तरी काढता येईल आणि मुलाचे वय विचारले असेल तरी काढता येईल. मग आता आपल्या वडिलांचे वय काय होते बघा,
वडिलांचे वय बरोबर किती होतं 7x. 7x. मग 7 गुणिले x ची किंमत काढली आपण. आता किती काढले 7 आले. मग ठेवलं किती आलं 49 वर्ष. हे आले वडिलांचे वय. हे आले वडिलांचे वय. आणि जर आपल्याला मुलाचे वय विचार असते तर मुलाचे वय काय आहे बघा. मुलाचे वय हे जर आपल्याला जर मुलाचे वय विचारले असते तर मुलाचे वय कसे काढले असते. मग मुलाचे वय बरोबर किती आहे 3x बरोबर 3 गुणिले ह्या x ची किंमत 7 आहे म्हणून 7 ठेवलं आणि दोघांचा गुणाकार केला म्हणजेच काय आलं 21 वर्ष. म्हणजेच मुलाचे वय 21 वर्ष. या दोन्हीपैकी कोणाचं जरी वय विचारलं आपल्याला तर काढता येईल. आणि जर खात्री करायची असेल आपलं उत्तर बरोबर आहे का तर ते कसं पाहता येईल आपल्याला किंवा बघता येईल बघा. वडिलांचं वय आहे ते 49 आहे आणि मुलाचं वय आहे ते 21 आहे. या दोघांच्या वयांची बेरीज करा. जर 70 येत असेल इथं 70 दिलेले आहे म्हणजे आपण सोडवलं उदाहरण बरोबर आहे. अशा पद्धतीने वडिलांचे वय 49 वर्ष असेल आणि मुलाचे वय हे 21 वर्ष असेल. उदाहरण क्रमांक 2. 3 संख्यांचे गुणोत्तर 5, 7, 3 आहे. या प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर या संख्यांची बेरीज 99 होते तर सर्वात मोठी संख्या कोणती. मित्रांनो हाच प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये फक्त शेवटचा भाग बऱ्याच वेळा बदलला जातो. काय तर नंतरचा भाग बदलला जातो. सर्वात मोठी संख्या कोणती या ठिकाणी असाही प्रश्न असतो किंवा सर्वात लहान संख्या कोणती किंवा त्या 3 संख्या कोणत्या अशा प्रकारचा प्रश्न याच्यामध्ये विचारतो. किंवा मोठे आणि लहान या 2 संख्येतील फरक सांगा असाही प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो. तर नंतरचा भाग बदलला जातो आणि हेच गणित 3-4 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. तर काय बघा आपण थोड्या वेळापूर्वी जे उदाहरण क्रमांक 1 बघितलं त्याच्यामध्ये काय होतं फक्त 2च व्यक्ती होत्या किंवा 2च संख्यांचा विचार आपण करत होतो. इथे मात्र आपल्याकडे 3 संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि 3 संख्यांचा विचार करणार आहोत. पण पुढे एक स्टेप त्याच्यात वाढवली आहे. 8 मिळवल्यानंतर ही स्टेप वाढली. मग काय करूया बघा आपण गुणोत्तराची समानपट. कोणाच्या संख्यांच्या गुणोत्तराची समानपट. संख्यांच्या गुणोत्तराची समानपट x मानू किंवा आहे असं समजा. आपण काय करूया त्या संख्यांची जी गुणोत्तराची समानपट आहे ते x मानू किंवा आहे असं आपण समजूया. मग आता काय येईल बघा पहिली संख्या आपली. पहिली संख्या याच्यानंतर दुसरी संख्या आणि शेवटी एक आहे ती तिसरी संख्या. या ठिकाणी किती संख्या दिलेत आपल्याला 3 संख्या दिलेत. एक पहिली संख्या दुसरी संख्येचं गुणोत्तर तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर 3 संख्या दिलेत म्हणून आपण 3 संख्या लिहिल्या. त्या संख्यांच्या गुणोत्तराची समानपट x आहे. ह्या पहिल्या संख्येचं गुणोत्तर आहे 5x म्हणून काय करूया बघा ती संख्या असेल 5x आपण होईल. दुसरी जी आहे ती होईल 7x होईल आणि जी तिसरी आहे ती होईल 3x. ती होईल 3x. पुढे उदाहरणात काय सांगितले बघा या प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर या प्रत्येक संख्येमध्ये जर आपण 8 मिळवले तर मात्र आपल्याला जी पहिली संख्या मिळणार आहे ती कोणती असेल बघा. आपल्याकडे पहिली संख्या आहे कोणती 5x. x आपण समानपट मांडली 5x आहे त्याच्यात 8 मिळवायचे आहेत आपल्याला म्हणजेच काय होईल बघा 5x अधिक 8. दुसरी संख्या आहे आपली 7x त्यात 8 मिळवायचे आहेत म्हणजेच येईल 7x अधिक 8. तिसरी संख्या आहे आपली 3x त्यात मिळवायचे आहेत आपल्याला 8 म्हणून काय आलं 3x अधिक 8. आता पुढे जाऊया. अजून काय सांगितलं मिळवल्यानंतर ह्या 3 संख्या मिळाल्या आपल्याला. मिळवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या 3 संख्या मिळाल्या. पहिली संख्या 5x अधिक 8 मिळाली, दुसरी 7x अधिक 8 मिळाली, तिसरी 3x अधिक 8 मिळाली. या संख्यांची बेरीज 99 आहे. कोणाची बेरीज 99 आहे या 3 संख्यांची बेरीज किती आहे आपल्याकडे 99 आहे. या 3 संख्यांची बेरीज आहे ती 99 आहे. म्हणजेच हे आपल्याला असं म्हणता येईल बघा 5x अधिक 8 अधिक 7x अधिक 8 हा भाग जसाच्या तसा आपण घेतला अधिक हा भाग जसाच्या तसा घेतोय अधिक हा भाग घेतोय 3x अधिक 8 बरोबर 99. बघा
8 8 8 या तिघांची बेरीज करू म्हणजे किती आलं आपल्याकडे 24 आलं. पुढे 5x 7x आणि 3x आहे म्हणजे 3x आणि 7x 10x झाले आणि हे 5x म्हणजे झाले किती आपल्याकडे 15x झाले म्हणजेच 15x अधिक 24 बरोबर हे काय आले 99 आले. आता पुढे आपल्याला किंमत काढायची x ची म्हणून ही टर्म आपण आहे अशी ठेवूया 15x हे अधिक आहे तिकडे पाठवू म्हणजेच काय बघा 15x बरोबर 99 वजा 24. जर आपण वजाबाकी केली तर 99 मधून 24 वजा केले तर किती येईल बघा 75 येईल. मग आता परत आपल्याला किंमत काढायची x ची मग हे गुणिले याचं पक्षांतर करू भागिले होईल मग काय येईल 75 भागिले 15 म्हणजेच काय आलं बघा म्हणजेच काय आलं x बरोबर 5 आलं. आता पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर आणि तिसरी संख्या बरोबर. या ठिकाणी आपण तिन्ही संख्या मिळवूया म्हणजे आपल्याला कसाही प्रश्न विचारला तर पटकन सोडवता येईल किंवा सांगता येईल. पहिली संख्या 5x बरोबर 5 गुणिले 5 बरोबर 25. दुसरी संख्या 7x आहे म्हणून 7x बरोबर 7 गुणिले 5 बरोबर 35. आणि तिसरी आहे ती संख्या आपली तिसरी संख्या आहे 3x मग 3x बरोबर 3 गुणिले 5 बरोबर 15. तर या ठिकाणी आपल्याला तिन्ही संख्या मिळाल्या आहेत. पहिली संख्या 25 आहे दुसरी 35 आहे आणि तिसरी 15 आहे. तर विचारले का आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती तर 25 35 आणि 15 याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती 35 आहे म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते 35 हे उत्तर असेल किंवा 35 ही सर्वात मोठी संख्या असेल. उदाहरण क्रमांक 3 कपिल व विजय यांच्या वजनाचे गुणोत्तर 8:3 आहे. प्रत्येकाच्या वजनातून 6 कमी केल्यास त्यांच्या वजनातील फरक 60 आहे तर कपिलचे वजन सांगा. आपण उदाहरण क्रमांक 2 मध्ये बघितलं त्यावेळी त्याच्यामध्ये मिळवल्या होते असं होतं मिळवल्यास असं होतं. इथे काय सांगितलंय कमी केल्यास म्हणजे तिथे फक्त अधिक करायचं होतं या उदाहरणात मध्ये वजा करायचा आहे आणि दोघांच्या वजनामधला जो फरक आहे तिथे आपल्याला काय बेरीज दिली होती इथं मात्र काय दिलाय फरक दिलाय म्हणजे दोघांच्या मध्ये वजाबाकी करायचे. तर अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर कसं सोडवायचं ते बघूया. आपल्या नेहमीच्या पद्धतीसारखं काय करायचं वजनाच्या गुणोत्तराची समानपट वजनाच्या गुणोत्तराची समानपट x मानू किंवा आहे. जर त्यांच्या वजनाच्या गुणोत्तराची समानपट x मानली तर काय होईल बघा कपिलचे वजन आणि दुसरा एक व्यक्ती आहे तो कोण आहे विजयचे वजन. मग आता कपिलचे वजन किती होईल 8x होईल आणि विजयचे वजन होईल 3x. कारण इथे पहिल्यांदा नाव कपिलचं दिले आणि नंतर विजयचं म्हणजे हाच क्रम आपण इथे ठेवला 8:3 म्हणजे पहिलं वय हे आपण 8 आहे असं कपिलचं मांडलं आणि दुसरं विजयचं आहे म्हणून 3x घेतलं कारण त्यांच्या गुणोत्तराची समानपट आपण x घेतले. आता काय सांगितलं पुढे वजनातून 6 कमी केल्यास आपण मगाशी काय आपण थोड्या वेळापूर्वी काय बघितलं होतं उदाहरण क्रमांक 2 मध्ये 6 मिळवल्यास इथे काय आहे 8 मिळवल्यास. आपण उदाहरण क्रमांक 2 मध्ये काय बघितलं होतं 8 मिळवल्यास इथे काय 6 कमी केल्यास म्हणजे काय बघा 8x वजा 6 हे येईल कपिलचे वय 6 वर्ष कमी केल्यानंतर आणि विजयचे वय 6 कमी केल्यानंतर येईल 3x वजा 6 आणि पुढे काय सांगितलंय बघा ह्या दोघांच्या मधला असणारा जो फरक आहे तो किती दिलाय बघा 60 आहे. दोघांच्या मधला जो असणारा फरक आहे म्हणजे दोघांची वजाबाकी आहे ती 60 दिली म्हणून आपल्याला हे गणित कसं म्हणता येईल बघा कपिलचं वजन काय आहे ते काय आहे आपल्याकडे 8x वजा 6 आणि फरक दिलाय म्हणजे दोघांची वजाबाकी करायची आणि हे लहान वय वजन वजा करायचंय काय येईल मग 3x वजा 6 बरोबर किती आहे 60 आहे. बघा 8x आहे असं लिहितोय वजा 6 आहे असं लिहितोय कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात हा नियम आपल्याला माहिती आहे. हे चिन्हांचे नियम
याच्यामध्ये ही कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये चिन्हांचे नियम याच्यामध्ये हे समजावून सांगितलेलं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही हा चिन्हांचा नियम हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी तो पाहू शकता. बघा इथं वजा आहे म्हणजे कंसाचे चिन्ह बदलतात, त्याच्या विरुद्ध होतात. इथं अधिक आहे म्हणजेच काय होईल, वजा 3x. आणि हा वजा आहे म्हणजे काय होईल, अधिक 6 बरोबर 7. पुढे आता ह्या वजा 6ला हा अधिक 6 निघून जाईल, अधिक वजा असल्यामुळे निघून जाईल. मग काय आले बघा, 8x वजा 3x म्हणजेच काय आले, 5x बरोबर 7. फक्त किंमत काढायची x ची, हे 5 गुणिले त्याचं पक्षांतर करूया म्हणजे काय होईल, भागिले x बरोबर 60 भागिले 5 म्हणजेच काय येईल बघा आपल्याकडे, x बरोबर हा जर भाग घालवला तर काय येईल आपल्याकडे 12 येईल. x बरोबर काय आलं, 12 आलं आपल्याकडे. पण आपल्याला काय विचारलंय, कपिलचे वजन सांगा म्हटलंय. कोणाचं वजन विचारलंय, कपिलचं वजन विचारलंय. मग कपिलचं वजन किती आपल्याकडे, 8x. मग काय येईल बघा, कपिलचे वजन बरोबर 8x म्हणून 8 गुणिले 12 बरोबर 96. या दोघांचा गुणाकार केला म्हणजे उत्तर काय आलं, 96 आलं. म्हणजेच किती असणार आहे त्याचं वजन, 96 किलो असेल. म्हणजेच या ठिकाणी जे कपिलचं वजन आहे, कपिलचं जे वजन आहे ते किती आहे, 96 किलो इतकं असेल. मित्रांनो या ठिकाणी आपण गुणोत्तर प्रमाण भाग 1 यामध्ये गुणोत्तराची व्याख्या बघितली, शिवाय गुणोत्तर प्रमाण याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. त्यानंतर याच्यावरती आपण 3 प्रकारची उदाहरणं बघितलेली आहेत. एकूण 3 प्रकारची उदाहरणं बघितली आहेत ते भाग 1 मध्ये, आणि यानंतरची उदाहरणं आपण पाहणार आहोत भाग 2 मध्ये. धन्यवाद.